आपल्याला जे काही प्रमुख पाहुण्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं लाभलेले आहेत, जे काल आपल्याला प्रेझेंटेशन पण घेतलं आहे, त्यांच्याबद्दल सुद्धा थोडीशी माहिती आपल्याला असावी. तर आपल्या समोर जे आहेत मॅडम, माननीय डॉक्टर सुधा कांकरिया मॅडम आहेत. त्यांनी ते जगातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डसाठी ते नामांकित पण आहेत. 3 पेक्षा जास्त समाजसेवी तपश्चर्या करणाऱ्या बेटी बचाव स्त्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या त्या अध्यापप्रवर्तक पण आहेत. तर त्यांच्या पुढाकारातून भारतातील पहिले लोटरी प्लीज सेंटरच्या स्थापनेसाठी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्यांचा अनुभव सुद्धा व्यक्त करा असेल तर तुम्ही अनेक त्यांचे चॅनल्स पण आहेत, तर त्यांना त्यांच्या कामाविषयी तुम्ही जाणू शकता. तुम्हाला माहिती असेल की अनेक प्रकारच्या लग्नामध्ये 7वे फेरे दिले जातात, बरोबर ना, 7 जन्मासाठी. पण मॅडमनी एक संकल्पना काढली आणि 8 फेरा करून स्त्री जन्माचे स्वागत करा त्या कुटुंबाला त्यांनी सुरुवातीलाच त्यांनी ते सांगितलं आणि अनेकांनी ते पालन करून त्यांनी स्त्री जन्माचे स्वागत केलेलं आहे. हे वेगळी संकल्पना त्यांनी मांडली. तर मी त्याचबरोबर आपल्याला दुसरं जे लाभलेले आहेत रोटरी क्लबचे सचिव आहेत, त्याचबरोबर त्यांचं काम खूप बलढ्य आहे. तुम्ही त्यांची टीम सुद्धा बघितलेली आहे सर्वांची. आपल्या जेव्हा पदयात्रा होती संपूर्ण त्यांनी त्यांची टीम हे केलेलं आहे. तर त्यांच्या टीमच्या माध्यमातून अहमदनगर जिल्हाच नव्हे तर संपूर्ण देशात जगात रोटरी क्लबचं खूप जण हे आहेत. तर मी पुढील जे काही सूत्र आहे तर मी मॅडमकडे सुपूर्द करतोय. आता आपण एका सामाजिक विषयावर चिंतन करणार आहोत आणि तो सामाजिक विषय खूप मोठा आहे. गेल्या 40 वर्षापासून या क्षेत्रात मी कार्य करत आहे. मोठा प्रश्न म्हणजे स्त्री भ्रूण हत्येचा प्रश्न आहे, जो सामाजिक शांतता त्याच्यामुळे भंग होत आहे. आज मुलीचा जन्म झाला नाही तो उद्याची आई निर्माण होणार नाही, आणि आई नाही तर मुलगा किंवा मुलगी कोणीही निर्माण होऊ शकत नाही. म्हणजे माणूसच निर्माण होणार नाही आणि माणुसकी सुद्धा जिवंत राहणार नाही. मग ज्या जगामध्ये माणूसच नाही आणि ज्या जगामध्ये माणुसकीच जिवंत नाही असं जग सुद्धा जिवंत राहू शकत नाही. म्हणजे मुलीला वाचवण्याचा जो विचार आहे हा जगाला वाचवण्याचा विचार आहे. आज मुलगी जगली वाचली तरच जग हे वाचणार आहे, तरणार आहे. आणि म्हणूनच मुलीच्या जन्माचं स्वागत करायचं आहे, स्त्री जन्माचं स्वागत करायचं आहे. याविषयी माझी एक छोटीशी कविता आहे आणि ती कविता आहे गर्भात असलेल्या चिमुकलीचं मनोगत. ही जी चिमुकली आहे, जी आईच्या पोटात आहे, जी आईच्या उदरात आहे, ती आपल्या आईला म्हणते की आई, तुझं बाबांचं, आजींचं, आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी आई. तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचंय. नको ग आई, नको असं करू नको ग, मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको ग आई. ते डॉक्टर काका मोठं मोठं शस्त्र घेतील ग, माझ्या डोक्याच्या चिंध्या चिंध्या करून टाकतील ग, इवलीशे नाजूकशे कोमलशे माझे हातपाय आई तोडून टाकतील ग, आणि रक्तबंबाळ झालेला माझा हा देह आई उकड्यावर फेकून देतील, कुत्रे येतील, झडप घालतील, तोंडात पकडतील, गल्लीभर फिरवतील गाई. माझ्या शरीरातलं जे ठिपकणारं रक्त आहे आई तू पाहू शकशील, माझ्या शरीराची झालेली विटंबना आहे आई तुला सहन होईल. नाही आई नाही, तू हे सहन करू शकणार नाही ग, तू हे पाहू शकणार नाही ग. नको आई नको, असं करू नको ग, मला मारू नको ग, मी तुला कुठलाही त्रास देणार नाही ग आई, मला जन्म घेऊ दे ग. मला तुझ्या मांडीवर खेळायचे, आजी आजोबांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत, तुझं बोट पकडायचे, बाबांचं बोट पकडायचे, शाळेमध्ये जायचे, खूप खूप शिकायचे ग आई मला. पण मी हे कधी करू शकेल, तू मला जन्म दिला तरच ना. वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला. खुडू नको कळी आई, खुडू नको कळी आई, देश घडवायचा आहे मला, देश घडवायचा आहे मला. अशी अर्ध अशी हाक ही चिमुकली आपल्याला देत आहे. मग या चिमुकलीला जर आपल्याला उत्तर द्यायचं असेल तर आपल्यालाही काही संकल्प केला पाहिजे, कृतीतून आपल्याला त्यांना उत्तर द्यायचं आहे. मग आपण नेमकी काय कृती केली पाहिजे, तर यासाठी आपण 11 पॉइंट ऍक्शन प्लॅन बनवलेला आहे आणि त्या ऍक्शन प्लॅन मधील काही छोट्याशा गोष्टी मी आपल्याला इथे सांगत आहे. आणि त्या म्हणजे आता आपण सगळेजण तरुण आहात आणि काही काळानंतर, काही वर्षानंतर योग्य वेळी योग्य मुहूर्तावर आपलं सुद्धा विवाह होणार आहे.
आणि विवाह सोहळ्यामध्ये 7 फेरे घेतले जातात. ते पती आणि पत्नीने एकमेकांना दिलेली वचनं असतात. तर त्या वचनामध्ये आपण आणखीन एक वचन जोडलेलं आहे आणि ते वचन म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर आपण तिला म्हणजे तिच्या जन्माचं स्वागत करू, तिला वाढवू, तिला शिकवू, तिचं संगोपन करू आणि तिला तिच्या पायावर उभं करू. आणि हा 8वा फेराचा मंत्र आहे की लेका एवढीच लेखही भारी, लेका एवढीच लेखही भारी, हाच संदेश घरोघरी. लेका एवढीच लेखही भारी, हाच संदेश घरोघरी. 8वा फेरा घेऊया, स्त्री जन्माचे स्वागत करूया. तर अशा प्रकारचा लेका एवढीच लेखी भारी म्हणजे जितका मुलगा भारी तेवढीच मुलगी भारी आहे आणि जितकी मुलगी भारी आहे तेवढाच मुलगा पण भारी आहे. म्हणजे दोघंही भारी आहेत आणि दोघंही समान आहेत. दोघांनाही मान सन्मान प्रेम आदर सगळं मिळालं पाहिजे. तर लेका एवढीच लेखही भारी, हाच संदेश घरोघरी. 8वा फेरा घेऊया, स्त्री जन्माचे स्वागत करूया. आणि हिंदीमध्ये आहे एक समान बेटी बेटा, एक समान बेटी बेटा, बेटी बचाव का 8वा फेरा. फक्त महाराष्ट्रातच नाही तर राजस्थानमध्ये, हरियाणामध्ये, गुजरातमध्ये, भारतातल्या अन्य राज्यामध्ये सुद्धा हा 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घेतला जातो. मी आत्ताच म्हणत होते की या चळवळीमध्ये काम करत असताना मला 40 वर्ष झाली आणि या 40 वर्षामध्ये 11,500 पेक्षा जास्त वधूवरांनी 8वा फेरा घेतलेला आहे. आणि त्यानंतर आम्ही त्यांचा फॉलोअप सुद्धा ठेवला की त्यांना मुलगा झाला, मुलगी झाली, काय झालं आणि पुढे त्याचं काय झालं. तर त्या चांगला अगदी सुंदर असा त्याचा फीडबॅक आलेला आहे. त्यांना ज्यांना मुलगी झाली त्यांनी चांगलं त्यांचं स्वागत केलेलं आहे, वाढवलेलं आहे. आणि आता काही मुली मोठ्या पण झालेल्या आहेत, काही जॉब पण करायला लागलेल्या आहेत आणि चांगल्या मार्गाने त्या पास झालेल्या आहेत. अशा प्रकारचं म्हणजे मुलींची संख्या जर पाहिली तर मागच्या 40 वर्षामध्ये जो सेक्स रेशो होता तेव्हापेक्षा आता चांगला इम्प्रूव्ह झालेला आहे. तरी पण अजून आपण नॉर्मलवर नाही आलेलो आहोत. म्हणजे हा प्रश्न संपलेला नाही. तर या प्रश्नावर परत एकदा काम करण्याची आपल्या सगळ्यांना मिळून गरज आहे. आणि म्हणून आपण जे आज तिथे सगळे युवा शक्ती बसलेले आहात तर आपल्याद्वारे हा जो काही या स्त्री जन्माचे स्वागत करा या चळवळीमध्ये कार्य करण्यासाठी याचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि आपल्यापासून आपण सगळ्यांना हे म्हणजे बिंबवून द्यायला पाहिजे की मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. आणि अन्यथा हे खूप मोठं पाप होणार आहे, महापाप होणार आहे आणि हे जग नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. जेव्हा मानवाची म्हणजे मानवाचं अस्तित्वच या जगात राहणार नाही तर हे जग सुद्धा राहू शकणार नाही. तर आज आपल्याला मुलीला वाचवण्याचा संकल्प करणं म्हणजे जगाला वाचवण्याचा संकल्प आपण आज करत आहोत. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी, यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. स्त्री एक महान शक्ती आहे, ती अनंत काळची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे. तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे. मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन. अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचा आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून उंच आवाजात करायचे. भारत माता की जय, वंदे मातरम, जोडो 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 जोडो. पण जी आम्हाला सांगितलं आहे की इथून पुढे नक्कीच जे महाराष्ट्रातून आलेले जे सर्व तरुण वर्ग आहे त्यांनी नक्कीच आज निर्धार करणार आहेत की प्रत्येक घरात ही शपथविधी नेईल आणि सांगेल की स्त्री जन्माचं स्वागत करा, स्वागत करा, स्वागत करा. त्यांनी तुम्हाला जे मार्गदर्शन केले ते फार मोलाचं मार्गदर्शन केलं. तुम्ही 3 मुद्दे सांगितले, मेडिटेशन, बेटी बचाव बेटी पढाव आणि स्त्री जन्माचं स्वागत करा. तर हे
तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर फक्त गुगलवर सर्च करा मॅडमच्या नावाने डॉक्टर सुधा कांकरिया. तुम्हाला 4-5 दिवस लागतील नुसतं वाचायला त्यांचे प्रोजेक्ट, त्यांचं ज्ञान किती आगाध आहे आणि त्यांचं आंतरराष्ट्रीय स्तरावर किती मोठं काम आहे. नोबेल प्राईजसाठी शांततेच्या त्यांचं नॉमिनेशन ही फार अभिमानाची गोष्ट आहे आपल्या सर्वांसाठी. एक भारतीय व्यक्ती या पुरस्कारासाठी त्यांचं नामांकन ही फार मोठी गोष्ट आहे. तुम्हाला शुभेच्छा.